नमस्ते. ऋदू युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. ऋदूचा हा पहिला ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे. ऋदूचा हा प्रवास आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. इथे आम्ही प्रवासाला निघालो होतो. आम्हाला पुण्याला निघायचं होतं. ऋदूच्या आत्यांना आम्ही रिसीव्ह करायला चाललो होतो, त्यांना गावी घेऊन येण्यासाठी. ऋदूच्या पप्पांनी इथे गॉगल घातला होता. ऋदूचं लक्ष गेलं आणि तो त्यांनाच बघत बसला. मग ऋदूलाही गॉगल घालायचा का असं मी विचारलं. मग त्याला मी गॉगल लावला, पण त्याला त्याच्यातून काही दिसतच नव्हतं. थोडासा लावून बघितल्याबरोबर त्याने तो काढून टाकला. तुम्ही व्हिडिओत बघत असाल, झटक्यात तर गॉगल काढलाय त्याने. ऋदूचा हा पहिल्यांदा एवढा लांबचा प्रवास आहे. त्याला समजायला लागल्यापासून हा पहिल्यांदाच प्रवासाला आम्ही घेऊन चाललोय. इथे आम्ही भेळ खायला थांबलो होतो. थोडस स्नॅक्स खावं आणि थंड घ्यावं असा आमचा विचार होता, म्हणून इथे आम्ही भेळ आणि काही स्नॅक्स घेतला. ऍज युजल वडापाव, भजी, जे आपण सर्व मराठी माणसांची फेवरेट आहे. इथे फेमस आहे असं कळालं म्हणून आम्ही थांबलेलो. पाथर्डीच्या रस्त्यातलं गाव होतं. नेमकं लोकेशन मला लक्षात नाही. गरमागरम भजी आणि वडापाव आम्ही घेतले. ऋदू कुठे गेला आणि त्याला कोणी लाडाने बोललं नाही असं होत नाही. तिथे भेळीवाले काका हे त्यांची भेळ बनवत बनवत त्याच्याशी हसत खेळत होते. आमचा ऋदू तर असं गालातल्या गालात हसत होता. पुढे निघालो, पण रस्त्यात फार ट्रॅफिक होतं. आमच्या बाळाचा प्रवास हा फार बोरिंग झाला असं आम्हाला वाटायला लागलं. ऋदू पण पहिल्यांदाच एवढा लांब प्रवास करतोय. गाडीत बसून बसून खूप बोर झाला होता. त्याची खाण्याची काळजी आम्ही कशी घेतली हे मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन. गाडीत बसून ऋदू आजूबाजूचं सगळं वातावरण बघत होता. वेगवेगळ्या गाड्या बघत होत्या, वेगवेगळे लोक बघत होता, आजूबाजूची गावं बघत होता. त्याचं हे ऑब्झर्वेशन फार बघण्यासारखं होतं. इथे मी ऋदूला विचारलं, तुला फार बोर होतंय का? त्याला काय कळतं बोर होणं म्हणजे काय? तो फक्त गंमत बघत होता. पण आम्ही मात्र फार बोर झालो होतो. दुपार होऊन गेली होती, उन्हाच्या फार झळ्या लागत होत्या. पण ऋदूने त्रास असा काही दिला नाही. आम्हाला फार त्याचं कौतुक वाटत होतं की तो फार रिलॅक्स प्रवास करतोय. इथे बाजूला रिक्षा दिसत होती आणि तो रिक्षा मधल्या माणसांना बघत होता. पण त्या रिक्षात त्याला छोटी मुलं दिसत होती, तर कुठे आजी म्हणून उड्या मारणारी मुलं. आम्ही वाघोलीच्या जवळ पोहोचलो तरी ट्रॅफिक काही कमी झालेलं नव्हतं. आम्हाला पुणे शहरात पोहोचण्यासाठी संध्याकाळ उलटली होती. कसं तरी ऋदूने इकडची तिकडची गंमत बघत आपला वेळेत घालवला. त्याला मी फिडिंग करवलं. काही गोष्टी त्याच्यासोबत मी आणल्या होत्या खाऊ घालण्यासाठी, तर त्याला खाऊ घातल्या. त्याचे कपडे खराब झाले म्हणून चेंज केले. आम्ही फायनली पुण्यात पोहोचलो. पुण्यात पोहोचल्याबरोबर रिलॅक्स वाटलं. मग भूक लागली होती आणि इथे ऋदूलाही भूक लागली होती. त्याची रात्रीची जेवणाची वेळ होत आली होती. मग आम्ही पुण्यात पोहोचल्याबरोबर FC रोडला गेलो. तुम्हालाही माहिती आहे FC रोडला किती क्राऊड असते संध्याकाळी. आणि हा क्राऊड आम्ही तर बघितलेला, पण आमच्या बाळाने बघितला नव्हता. तो सगळा रस्ता निरखून बघत होता. FC रोडला इतकी गर्दी असते हे त्याला काय माहिती. तो इतक्या कुतूहलाने सगळी गर्दी बघत होता, वेगवेगळे लोक. आम्ही इथे वैशाली हॉटेलला जायचं ठरवलं, पण तिथेही फार वेटिंग होतं. मग आम्ही पुढे निघालो. ऋदूची बघाय FC रोडला अशी मस्ती सुरू होती ना. तुम्ही म्हणाल, हा मुलगा पहिल्यांदाच आलाय का, काय आधी येऊन गेलाय? तो त्याच्या पप्पांच्या खांद्यावरती चढून सगळी गर्दी बघत होता. लांबपर्यंत त्याला गाड्या आणि माणसं दिसत होते आणि त्याला बघून तर कॉलेजच्या मुलीही हसत होत्या आणि मोठी माणसंही. आवाज ऐका किती मोठा काढलाय. आम्ही नाही घाबरत कोणाला, आमचे पप्पा आहे सोबत. ऋदूचा सगळा धिंगाणा झाला, मस्ती केली. आम्हाला डिनर करायचं होतं, त्यासाठी आम्ही हॉटेलला जायचं ठरवलं. जवळचीच हॉटेल बघूया म्हणून आम्ही पायीच निघालो. पुढे फिरत फिरत आलो तर वाटेमध्ये असं मस्त इस्कॉनचे काही स्टुडंट्स होते. ते तिथे भजन म्हणत होते. हरे कृष्णा 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 हरे 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 राम पण ऋदू ते बघूनच भारावून गेला होता. त्याला काही समजतच नव्हतं हे सगळं काय सुरू आहे म्हणून. त्याला ती गंमत दाखवली
आणि मग आम्ही पुढे निघायचं ठरवलं. वॉकिंग करत करतच जायचं ठरवलं, कारण आमच्या बरोबर ऋतू होता. त्याला हे सगळं बीडला बघायला मिळत नाही. बीडचे रस्ते हे फार अरुंद आहेत. तिथे एवढं मोकळं वातावरण नसतं. हॉटेल म्हटलं की कुठे जाऊन कुठे नाही कळत नाही. इथे अन्ना रेस्टॉरंट होतं, पण समोर पुरेपूर कोल्हापूर दिसल्यावरती कोण थांबणार आहे तिथे. आम्ही कोल्हापूरलाच जायचं ठरवलं. मग म्हटलं चलो कोल्हापूर, जय महाराष्ट्र. मग आम्ही कोल्हापूरला गेलो. इथे हॉटेलमध्ये ह्या बापलेकांची बघा कशी मस्ती चालू आहे. कुठेही गेलं का यांना फक्त रिलॅक्स मिळायला हवं वेळ. मृदू ही फार एन्जॉय करतो. तो एवढा लांब प्रवास करून आला आहे खरं, पण आम्हाला मात्र त्याचं फार कौतुक वाटत होतं. रेस्टॉरंटचं वातावरणही खूप छान होतं, त्यामुळे ऋतू ही फार रिलॅक्स फील करत होता. आणि आम्ही पण. सगळ्यात पहिले ऋतूचा पोटोबा केला. ऋतूला त्याच्या पप्पांनी खिचडी भरवली. त्याच्यासाठी आम्ही सॉफ्ट अशी खिचडी मागवून घेतली होती. ऋतूने छान बसून शांतपणे जेवण केलं, गुणी बाळासारखं. आणि मग काय, त्याचं जेवण झालंय म्हटल्यावर मग आम्हाला नंबर लागतो. त्यांनी जेवण केल्याबरोबरच त्याचा काही खेळण्याचा स्पीड कमी होत नाही. त्याला अजून मस्ती येते. आणि मग झोपायची वेळ होते, त्यामुळे त्याला सगळ्यात पहिले जेवण भरवून दिलं. त्याचं जेवण झालं, आजीचं जेवण झालं, आणि बाहेर जाऊन आजी आणि नाती आमचं वेट करत उभे होते. बघा कशी काचीतून आम्हाला बघत बसलोय. येतो येतो म्हणून थांबवलं त्यांना. पुढे आम्ही निघालो आत्तूच्या घरी जायला. आत्तूच्या घरी पोहोचलो. माझा अवतार बघा, पोराने किती अवतार करून टाकलाय माझा. माझी फिलिंग फक्त मुलांची आईच समजू शकते. ऋतू बघा कसं गालातल्या गालात हसतो माझा अवतार बघून. किती केस उपटलीये पोराने माझी, काय सांगावं आता. इथे आमच्या प्रिन्सेस ऋतूची वाट बघत होत्या. आत्तूच्या घरी पोहोचलो. दोघीही भाच्या इतक्या आनंदाने उड्या मारत होत्या, मामा ऋतूला घेऊन आलाय म्हटल्यावरती. आत्तूने हे ऋतूचं छान वेलकम केलं. इथे पोरींना आमच्या काय काय दाखवावे, कोणते कोणते टॉयज दाखवावे कळतच नव्हतं. वेगवेगळी टॉयज घेऊन त्याच्या समोर येत होत्या. ऋतू तर त्यांना बघूनच इतका आनंद झाला होता ना. क्यूट डॉल दिसत होत्या दोघी बहिणी. त्याला खेळणी बघावी की त्यांना बघावं समजतच नव्हतं. या दोघांची त्याच्यासोबतची मस्ती आम्हाला कॅच करायची होती या कॅमेऱ्यामध्ये. कारण का, मुलं लहानाची मोठी होऊन जातात ही वेळ निघून जाते. आपलं बालपण, आपल्या वेळेचा काळ हा फार वेगळा होता. आत्ताच्या मुलांसाठी हा अँड्रॉइडचा जमाना आहे, आणि यामध्ये यांच्या ह्या आठवणी कैद करणं फार सोपं होत आहे. म्हणूनच ऋतूचा आजचा हा पहिला प्रवासाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लाईक करून कमेंट करून सांगा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या बाळाची जर्नी तुमच्यासोबत आम्ही जसा वेळ मिळेल तशी शेअर करूया. त्या दोघं बहिणी आणि भाऊ काय धिंगाणा करत होते रात्रभर त्यांनाच कळत होतं. पुढे आम्हाला प्रवासाला जायचंय हे आम्हाला माहिती, यांना कोण सांगणार. तिघांनीही खूप छान मस्ती केली. ऋतूनेही खूप छान एन्जॉय केलं त्यांच्याबरोबर. आणि आजचा हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया पार्ट 2 मध्ये. बाय.